काँग्रेसने पहिल्या 17 उमेदवारांची अधिकृत उमेदवारांची घोषणा केलेली आहे आणि यामध्ये कराड दक्षिणमधून माजी मुख्यमंत्री विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी ही के.सी. वेणुगोपाल जे काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आहेत त्यांनी जाहीर केलेली आहे। आजचा विषय आहे तो म्हणजेच कराड दक्षिणमधून पृथ्वीराज चव्हाण हे या 5 कारणामुळे पराभवाच्या छायेत आहेत। खरं तर हेडिंग बघून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असेल की हे कसं काय, तर मी तुम्हाला विश्लेषणासह सांगणार आहे। खरं तर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखं प्रगल्भ नेतृत्व, अत्यंत बुद्धिवान आणि राष्ट्रीय पातळीवर काम करणारे हे नेते, मात्र यावेळी पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणमधून प्रचंड अडचणीत आहेत। खरं तर सोशल मीडियावर दोन्ही बाजूनी ट्रोलिंग जोरदार सुरू आहे। कदाचित या विश्लेषणावर सुद्धा जोरदार ट्रोलिंग होणार आहे, मात्र सत्य परिस्थिती ही पृथ्वीराज चव्हाण यांना सुद्धा समजणं गरजेचं आहे। खरं तर 5 कारणं आहेत। 2014 सालापासून ते आजपर्यंत 2024 पर्यंत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणचं नेतृत्व करतायत। दोन्ही निवडणुकीमध्ये भाजपकडून डॉक्टर अतुल भोसले यांनी त्यांच्या समोर मोठं आव्हान देखील उभं केलं, मात्र पृथ्वीराज चव्हाण यावेळी 5 कारणामुळे प्रचंड अडचणीत आहेत। कदाचित पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांना सुद्धा हे माहिती असावं, मात्र त्यांच्या बरोबर जे असणारे कार्यकर्ते आहेत ते कदाचित मिसगाईड करत असावेत असं एकंदरीत दिसतंय। नमस्कार, मी विकास भोसले, आपण पाहताय रोकठोक सातारा। खरं तर रोकठोक सातारामध्ये स्पष्ट आणि जे काय आहे ती परिस्थिती आम्ही मांडत असतो। पृथ्वीराज चव्हाण यावेळी कराड दक्षिणमधून त्यांची उमेदवारी घोषित झाली काल आणि खऱ्या अर्थानं चर्चेला उधाण आलं। यावेळी असं वाटत होतं की पृथ्वीराज चव्हाण यावेळी निवडणूक लढवणार नाहीत, कदाचित ते उदयसिंह पाटील यांना पुढं करून त्यांना संधी देतील असं साधारणतः एक चित्र एका बाजूनं दिसत होतं मीडिया म्हणून आम्हाला। मात्र पृथ्वीराज चव्हाण स्वतः रिंगणात आले आणि खरं तर त्यांच्या समोर पुढील 5 गोष्टी ह्या अडचणीच्या आहेत। पहिली गोष्ट, पृथ्वीराज चव्हाण हे कराड दक्षिणमधून पराभूत होतील याचं पहिलं कारण हे आहे की गेल्या 10 वर्षात कोणी किती काही म्हणो, मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचा थेट नागरिकांशी, थेट कार्यकर्त्यांशी संबंध खूप कमी आला। म्हणजेच स्वतः पृथ्वीराज चव्हाण हे थेट कार्यकर्त्यांशी गावोगावच्या कमी संपर्कात राहिले, निवडणूक आल्यानंतर ज्या संपर्कात राहतात असा साधारणतः कार्यकर्त्यांचा आरोप आहे। म्हणजेच गावोगावचा संपर्क हा खूप कमी प्रमाणात आला। दुसरा मुद्दा, कराड शहर, मलकापूर आणि सैदापूर विद्यानगर हे 3 जे शहरीचे भाग आहे, या शहरी भागात पृथ्वीराज चव्हाण यांची कमी होत चाललेली पकड नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचा प्रत्यय आला। ते म्हणजेच मलकापूरसुद्धा लोकसभेला भाजप प्लसमध्ये आहे। कराड शहरामध्ये सुद्धा डॉक्टर अतुल भोसले यांनी घेतलेली मतं ही सुद्धा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत खूप जास्त मतं कराड शहरात मिळाली। तिसरा मुद्दा, सैदापूर विद्यानगर हा जो परिसर आहे म्हणजे शहरी भाग, या शहरी भागामध्ये सुद्धा भाजप म्हणजेच डॉक्टर अतुल भोसले यांनी लोकसभेला खासदार उदयनराजे भोसले यांना दिलेली जास्त मतं ही सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे। खरं तर त्यांचे कार्यकर्ते हे मानायला तयार नाहीत। लोकसभेचा गणित वेगळं असतं, विधानसभेचं वेगळं असतं, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये कराड शहरात होत चाललेलं मतांचं ध्रुवीकरण हे सुद्धा महत्त्वाचं आहे। तोच तिसरा मुद्दा आहे पराभवाचा, ते म्हणजेच कराड शहरात पृथ्वीराज चव्हाण यांची कमी होत चाललेली पकड। याला कारणीभूत आहेत ते म्हणजेच कराड शहरातलं पृथ्वीराज चव्हाण यांचं केडर आणि इतके मोठा नेता आपल्या कराड दक्षिणचं नेतृत्व करत असताना देखील कराड शहराचा म्हणावा तसा विकास पृथ्वीराज चव्हाण करू शकले नाहीत। मात्र दुसरीकडं सत्ता नसताना, स्वतः आमदार नसताना डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड शहरात आणलेला कोट्यावधी रुपयाचा विकास निधी हा सुद्धा सर्वांना आश्चर्यचकित करून जातो। म्हणजेच काय, तर कराड शहरात पृथ्वीराज चव्हाण यांची जी मदार होती ती म्हणजेच मुस्लिम वोटर
BC आणि OBC व्होटरवर जी मदार होती, जो विश्वास होता तो कमी झालेला दिसतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे निर्णायक गेल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम व्होटर्सचे निर्णायक राहिले पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी. मात्र आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला डॉक्टर अतुल भोसले यांनी हे व्होटर 25% व्होटर हे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून सध्या डॉक्टर अतुल भोसले यांच्या बरोबर गेलेले दिसत आहेत. ही सत्य परिस्थिती कुणी नाकारू शकत नाही. खरं तर म्हणजेच कराड शहर हे जे पृथ्वीराज चव्हाण यांच्या पाठीशी होतं तेच कराड शहर सध्या 50-50% आता सध्या विभागलं गेलेलं दिसतंय. याचबरोबर राजेंद्रसिंह यादव हे सध्या शिवसेनेमध्ये आहेत, म्हणजेच महायुतीचे घटक पक्ष आहेत. त्यांनी गेल्या 2 दिवसापूर्वी स्वतः जाहीर केलेलं आहे की मी महायुतीच्या बरोबर असणार, म्हणजेच या ठिकाणी कोणताही अडचण नाही. आणि दुसरा मुद्दा, डॉक्टर अतुल भोसले यांनी अचूकपणे कराड शहरात केलेलं नियोजन आणि मोठे मोठे कार्यकर्ते हे आपल्यासोबत घेतल्यामुळं कराड शहरात किंबहुना पृथ्वीराज चव्हाण हे 50-50% नव्हे तर वजाबाकीसुद्धा गेलेले दिसतील. म्हणजेच काय तर 3 मुद्दे झाले पराभवाची कारणाचे 3 मुद्दे. चौथं पराभवाचं कारण ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण यांच्या ते असू शकतं, ते म्हणजे उदयसिंह पाटील यांचा जो गट आहे तो गेल्या वेळी म्हणजे त्यांचे साहजिक आहे, जरी उदयसिंह पाटील स्वतः सरचिटणीस असले काँग्रेसचे, तरीही काँग्रेसचा जो त्यांचा गट आहे म्हणजे काकांचा गट आहे हा गट निर्णायक राहण्याची शक्यता आहे. मी म्हणणार नाही की तो पृथ्वीराज चव्हाणांना विरोध करेल असं म्हणणार नाही, कारण ते धाडसाचं होईल. मात्र सध्याच्या परिस्थितीला अस्मिता जागी झालेली आहे उदयसिंह पाटील यांच्या गटाची. यामुळं ते काय निर्णय घेणार, म्हणजे जो उदयसिंह पाटील म्हणजे काकांचा गट जो आहे, कट्टर काकांचा गट, तो ऐनवेळी काय निर्णय घेईल याकडे सुद्धा बऱ्याचशा राजकीय जाणकारांच्या नजरा आहेत. पुढचा मुद्दा, पुढचं कारण पराभवाचं ते म्हणजेच छुपी असलेली युती. म्हणजेच महाविकास आघाडी जरी असली तरी कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी झाल्या, त्यानंतर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये अनेक घडामोडी झाल्या. यामध्ये डॉक्टर अतुल भोसले आणि कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची असलेली छुपी युती ही या विधानसभा निवडणुकीमध्ये निर्णायक ठरेल असं एकंदरीत बोललं जातं आहे. जयंत पाटील जे आहेत आमदारांचे बंधू हे थेटपणे डॉक्टर अतुल भोसले यांच्या बरोबरी नसतात. त्याचबरोबर आमदार बाळासाहेब पाटील यांना मानणारा कराड शहरामधील लोकशाही आघाडीचा गटसुद्धा, याचबरोबर कराड दक्षिणमधील जी गावं आहेत अनेक गावं, त्यामध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांचा शब्द हा अंतिम मानला जातो. यामुळं या निवडणुकीमध्ये आमदार बाळासाहेब पाटील दक्षिणमध्ये निर्णायक भूमिका पार पाडतील असं एकंदरीत सध्याचं चित्र आहे. महाविकास आघाडी जरी असली तरी आमदार बाळासाहेब पाटील यांचा गट हा वेगळा विचार या ठिकाणी करू शकतो. उघडपणे नसलं तरी अंतर्गत करू शकतो. हा धोका पृथ्वीराज चव्हाण यांना मोठ्या प्रमाणात बसू शकतो. पाचवा आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण हे गेल्या 10 वर्षापासून आमदार म्हणून नेतृत्व करत आहेत. गेली अनेक वर्ष खासदार या ठिकाणी होते आणि त्यांचे म्हणजे मातोश्रीसुद्धा वडीलसुद्धा या मतदारसंघात होते. मात्र रोजगार निर्मिती करण्यात पृथ्वीराज चव्हाण हे कमी पडले, हा स्पष्ट आरोप आजची तरुण पिढी करते आहे. म्हणजेच काय, पृथ्वीराज चव्हाण यांनी मनात आणलं असतं तर मोठमोठे उद्योग IT कंपन्यासुद्धा इथं उभ्या राहू शकल्या असत्या. मात्र बैल गेला आणि झोपा केला अशी परिस्थिती निर्माण झाली. गेल्या 3 दिवसापूर्वी फक्त पृथ्वीराज चव्हाण यांनी स्टेटमेंट दिलं की आम्ही कराड दक्षिणमध्ये मोठा IT पार्क उभारणार आहोत. आता ती वेळ निघून गेलेली आहे. म्हणजेच ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना इथं विकास करण्याची संधी होती त्यावेळी त्यांनी गमावली. आणि विशेष म्हणजे भाजपच्या माध्यमातून डॉक्टर अतुल भोसले यांनी कराड शहर, कराड ग्रामीण या संपूर्ण परिसरामध्ये खेचून आणलेला हा विकास निधी डॉक्टर अतुल भोसले यांच्या विजयासाठी तो निर्णायक ठरेल. आणि पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं राजकारण हे होत आहे ते पाहिलं पाहिजे. चौथा आणि शेवटचा मुद्दा, 5वा शेवटचा मुद्दा आणखी डायव्हर्ट मी सांगतो की तिसरी आघाडीमधील उमेदवार
हे सुद्धा एक पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाचं कारण असू शकतं. म्हणजेच राजू शेट्टी, त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी दिलेला एखादा जो उमेदवार आहे, म्हणजेच नुकतेच जो इंद्रजित गुजर आहेत यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. याचा अर्थ असा आहे की तिसऱ्या आघाडीतून इंद्रजित गुजर हे उमेदवारी भरणार. याचा थेट फटका तो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच पडेल, कारण शहरातील मतांचं ध्रुवीकरण हे कॅप्टन इंद्रजित गुजर हे 100% होणार. कारण इंद्रजित गुजर यांचा ग्रामीण भागातील संपर्क कमी आहे. तो थेट त्यांचा संबंध येतो तो म्हणजे शहराशी, आणि शहरातील मतं जर ते 5-10 हजार मतं, 15,000 20,000 जर डायव्हर्ट झाली तर थेट फटका तो पृथ्वीराज चव्हाण यांना बसू शकतो. यामुळं या विधानसभेच्या आत्ताच्या रणधुमाळीमध्ये सध्याच्या परिस्थितीला या 5 कारणावरून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव त्यांना पाहायला मिळू शकतो, असं एकंदरीत बोललं जात आहे. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह.